एक घरचा व्यक्ती तुमच्या जवळचा मित्र म्हणून काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर कराव्याशा वाटल्या. जर व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला पूर्ण प्रतिसाद देणार ही अपेक्षा ठेवतो. आपल्या मुलाचा किंवा मुलीचा विषय आणि त्याचं भविष्य हे पूर्णपणे आपल्यावर अवलंबून असतं. आपल्याला वेळ नसतो, पण फक्त काही वेळ तुम्ही जर आपल्या मुला किंवा मुलीसाठी दिला तर नक्कीच त्याचं भविष्य हे चांगल्या पद्धतीनं मार्गी लागू शकतं. आणि आपण जे करतोय मित्रांनो, तर ते सगळ्यात शेवटी आपले जे पाल्य आहे, तर त्यांच्यासाठीच तर करतोय. आपली खरी जी प्रॉपर्टी आहे, तर ती आपले मुलं आहेत. तर त्यामुळे त्यांच्यावर लक्ष देणं, त्यांच्या हालचालीवर लक्ष देणं, हे आपलं काम नाही का? नक्कीच एकदा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे, की 9वी पासून तर 12वी पर्यंत हे जे मुलं असतात, तर हे वय जे आहे ना, तर हे खूप महत्त्वाचं आहे. कारण या वयामध्ये बऱ्याच गोष्टी, की ज्या त्यांच्या लक्षात येत नाही, त्या आपल्या लक्षात येतात. तर कुठेतरी आपल्याला पण त्याची जाणीव झाली पाहिजे, की आपला पोरगा किंवा पोरगी ही कशा पद्धतीनं वागते. त्याचा अभ्यासच नाही महत्त्वाचा, तर हे 4 वर्ष जे आहे, तर हे पूर्ण आयुष्याची दिशा ठरवत असतात. पहिला विषय, की आपल्या मुलाची किंवा मुलीची जी संगत आहे, मग ती ट्युशनला जाते, तो ट्युशनला जातोय, शाळेत जातोय. नेमके त्याचे मित्र, मैत्रिणी कोणत्या प्रकारामध्ये. लक्षात ठेवा, कर्णासारखा ताकदवान, बुद्धिवान, ऐश्वर्य संपन्न व्यक्ती मूर्ख माणसांच्या नांदी लागला आणि काय झालं, तर त्यामुळं आपला मुलगा किंवा मुलगी ही कोणत्या संगतीमध्ये आहे, तर हे चेक करणं आपलं काम नाही का? त्यात संगत महत्वाची असते. जर समजा संगत चांगली असेल तर नक्कीच जीवनाला चांगली दिशा लागते. तर त्यामुळे आजच आपल्याला चेक करायचंय, की आपला मुलगा किंवा मुलगी हे कोणत्या संगतीमध्ये राहतात. तो शाळेचा विषय असेल, ट्युशनचा विषय असेल, आणि हे खूप महत्वाचे विषय असतात. तुम्ही जर या वयामध्ये त्यांच्याकडे लक्ष नाही दिलं, तर पुढं आपल्याला पश्चाताप होतो. असा नाही की शिक्षण महत्वाचं नाही, शिक्षण तर महत्वाचं आहेच, पण त्याची जडणघडण ती सुद्धा महत्वाची आहे. तर त्यामुळे नक्कीच तो शाळेमध्ये 6 ते 8 तास राहतोय, पण बाकी वेळ तर तो आपल्या घरामध्ये आपल्या सोबत आहे. मित्रांनो, आपल्याला फक्त त्याला ट्युशनला आणि शाळेमध्ये पाठवून चालणार नाही. त्याची जडणघडण आपल्याच्यानं पण होणं खूप महत्वाची आहे. कारण आपल्याकडे तो जास्तीत जास्त वेळ राहतोय आणि हे जर 4 वर्ष तुम्ही लक्ष दिलं, तर नक्कीच त्याच्या जीवनाला खूप मोठी कलाटणी बसू शकते. तो खूप चांगला व्यक्ती बनू शकतो. पहिलं संगत. आता नंबर 2, की जो सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. बघा, आपण दोघं नवरा बायको एका ठिकाणी बसून मोबाईल पाहतो, रील स्क्रोल करतो. पण या दरम्यान आपण कोविडचा काळ आठवा. जर समजा मुलाला अभ्यास करायचा असेल, तर आपण काय करायचोय, की घे मोबाईल बघ क्लास किंवा घे मोबाईल कर होमवर्क. वेगवेगळ्या प्रकारचे शाळेचे ग्रुप तयार झालेले होते. वेगवेगळ्या प्रकारचे ऑनलाईन क्लासेस होते. आपण त्याला ते सगळे जॉईन करून दिले. पण या दरम्यान आता त्याचा मोबाईलचा नाद सुटला का हो? एकदा विचारा प्रश्न स्वतःच्या मनाला. जर खरोखर आपण सिरियस असेल आपल्या पोराबद्दल किंवा पोरीबद्दल, तर एकदा नक्की स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा, की आपल्या मुलाचा स्क्रीन टाइम किती आहे किंवा आपली मुलगी किती वेळ मोबाईल पाहते. आणि तुम्ही कधी चेक केलंय का, की मोबाईलमध्ये ते नेमकं काय पाहतात? दोष त्यांचा नाही, दोष वयाचा आहे. आणि याला सगळ्यात जास्त जर जबाबदार कोणी असेल ना, तर आपण आहे पालक म्हणून. लक्षात ठेवा, बाहेरचा व्यक्ती जो आहे, तर तो नाही लक्ष ठेवणार, की तुमच्या मुलाकडे मोबाईल आहे का मुलीकडे मोबाईल आहे आणि ती जास्तीत जास्त वेळ मोबाईल पाहते. लोकांना काय घेणं देणं हो? ज्यावेळेस समजा काही घडेल ना, तर त्यावेळेस मग लोक कुजबूज करतील आणि नंतर म्हणतील, की हे तर अगोदर जर तुम्ही मोबाईल दिला नसता हातामध्ये, तर असं काही घडलं नसतं. तर त्यामुळे जबाबदारी आपली आहे. त्याच्या एकदा मोबाईल चेक करा. जर त्याच्याकडे मोबाईल नसेल, तुम्ही जरी मोबाईल देत असाल, तर त्याचे जे ॲप आहे ना, तर त्या ॲप्समध्ये काही पासवर्ड त्यांना टाकलेले आहे का? तर ते बघा. बऱ्याच वेळेस तर असं सुद्धा होतं, की मुलं स्टेटस ठेवतात, पण ते पालकांना दिसत नाही हो. म्हणजे थोडक्यात पालकच त्या स्टेटसमधून ब्लॉक लिस्टमध्ये टाकलेले असतात. म्हणजे हा एक नवीन या 2-3 वर्षातला एक नवीन, म्हणजे मुलं एवढे शार्प आहे, की ते आपल्यापेक्षा 2 पावलं नक्कीच पुढे आहे. तर त्यामुळं त्याला थोडं तुम्ही उलट तपासणी घ्या. काय करा, की शाळेतून येऊ द्या, त्याला बसवा आणि बसवल्याच्या नंतर एका ठिकाणी त्याच्यासोबत थोड्या गप्पा मारा आणि सहज विचारा ना त्याला, की तुला भविष्यामध्ये काय व्हायचंय? तो जर त्याचं जर उत्तर असेल, की झुकेगा नहीं साला, म्हणजे थोडक्यात जो काल्पनिक आपला पुष्पा आहे, तर ते जर त्याच्या मनामध्ये असेल, तर नाही, नाही चालणार. तर त्यामुळं थोडा वेळ द्या. त्यांच्याशी संवाद साधणं खूप गरजेचं आहे. बऱ्याच वेळेस तुम्हाला सुद्धा अनुभव आला असेल, नक्की सांगा,
की मुलं एका ठिकाणी मोबाईल घेऊन बसतात, गेम खेळतात. अंधार पडतो, रात्र होते, तरी सुद्धा त्यांना सूद नसते, की नाही आई आवाज देते की जेवायला जावं लागतं. अंगावर मच्छर बसतात सगळीकडनं. लाईट घरामध्ये जो बल्ब लावतो आपण, तर तो पण लावण्याची आठवण त्या मुलाला किंवा मुलीला नसते. तर एवढे त्या मोबाईलच्या गेममध्ये व्यस्त झालेले असतात. मग आता हा एवढा छंद जर त्यांना लागलेला आहे, तर आपलं काय काम करतोय आपण सध्या? मान्य आहे ना, की आपण कष्ट करतोय, पण कोणासाठी करतोय? आपण हे सगळं कोणासाठी करून राहिलो? आपली प्रॉपर्टी नेमकी कोणती आहे? काय वाटतंय? कमेंट बॉक्समध्ये सांगा. कोणती प्रॉपर्टी? आपण कमावलेला पैसा? आपण घेतलेली जमीन? आपण घेतलेले प्लॉट्स? ही आपली प्रॉपर्टी आहे का? तर त्यामुळं विचार करण्यासारखा विषय आहे. मोबाईल, पासवर्ड, गेम चेक करा. आणि यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा, की जो अनुभव नेहमी प्रत्येकाला येत असेल. आपण स्कूल बॅग म्हणतो. त्याच्या दप्तरामध्ये खूप सारं ओझं असतं. पण कधी त्याची तुम्ही बॅग उचलून पाहिली का हो? कधी त्याच्या चैन तुम्ही उघडल्या का? की त्या बॅगमध्ये त्यानं काय-काय भरून ठेवलेलं आहे? ज्यावेळेस एखाद्या वेळेस शाळेमध्ये दप्तरामध्ये काही पकडल्या जातं, तर त्यावेळेस शिक्षक लोकं घरी फोन करत असतील किंवा सांगत असतील, की तुमचा मुलगा होमवर्क करत नाही. लहान-लहान मोबाईल आले छोटे-छोटे, की जे मुलांच्या सॉक्समध्ये बसतात. तुम्हाला माहिती नसतं. आपल्याकडे वेळ नसतो ना द्यायला. आपण शेतामध्ये जात असेल, आपण कुठे नोकरीला जात असेल. पण हे सगळं करत असताना एकच काम करा फक्त. मोबाईल नाही, पण अगोदर मोबाईलचा विषय झाला. पण आता जो दप्तराचा विषय आहे, सगळ्या चेन उघडा हो त्या दप्तराच्या, सगळं रिकामा करा. काय-काय बघा आणि कोणत्या पेजवर काय लिहिलेलं आहे ते पहा, की कुठे त्यांना काही मुलगा आहे तर एखाद्या मुलीचं नाव नाही लिहून ठेवलं ना, की म्हणजे आता पुढे अजून विषय सांगणार आहे मी. खूप इंटरेस्टिंग आहे आणि हे खरोखर आलेले अनुभव आहे. सांगतात लोकं, की "सर असं होऊन राहिलं हो, कसं मार्गदर्शन करायचं मुलांना?" तर ही पिढी जी आहे, तर ही आपल्या हातातून निसटण्याच्या अगोदर आपण सावध होणं गरजेचं आहे. कारण एकमेकांमधला संवाद कमी होऊन राहिला. तर हे दप्तर तुम्ही नक्की चेक करा, की दप्तरामध्ये तुम्हाला काय-काय आढळतं. तर ते बघा. आता यानंतर तो घरून किती वाजता जातोय आणि घरी किती वाजता येतोय? त्याचं ट्युशन जर का समजा 7 वाजता आहे आणि तो घरून जर का 6:30 वाजता जात असेल, तिची शाळा जर का 10 वाजता आहे आणि ती घरून जर 9 वाजता जात असेल, तर आपण काय करतोय? आपण फक्त एका ठिकाणी सोफ्यावर बसून रील्स पाहतोय का? कुठं Facebookला कोणाला लाईक करतोय का? Instaवरच्या काही कमेंट वाचतोय का? यामध्येच जर आपला वेळ जात असेल आणि आपलं मुलगा किंवा मुलगी घरून केव्हा जाते आणि वापस केव्हा येते, तर याची जाण जर आपल्याला नसेल, तर ही खरोखर म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे का? काय वाटतं? तर त्यामुळं लक्ष ठेवा, की तो घरून किती वाजता जातोय, शाळेची वेळ किती आहे, ट्युशनची वेळ किती आहे, किती वाजता संपतं? कधी तुम्ही शाळेला किंवा त्या ट्युशनच्या सरांना कॉल करून विचारलं का हो, की माझी मुलगी किंवा मुलगा वेळेवर येतोय का? का कुठं एखाद्या मित्राच्या सोबत किंवा मैत्रिणीच्या सोबत कुठं जातोय का? हे एकदा नक्की चेक करा. एक आवर्जून नम्र विनंती आहे. कारण सगळे मुलं तसे नाही, पण वय तसं आहे हो. वयामुळं तसं होतं. तर त्यामुळे आपल्याला हे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आता यानंतर जो 5वा मुद्दा आहे, तर तो खूप महत्त्वाचा आहे. आपल्या मुलाचं Instagram अकाउंट, त्याची Insta आयडी असतात, नाही म्हणू नका. तुम्ही जर का चेक केलं, तुमचा मोबाईल स्वतःचा त्याचा Instaचा आयडी तो केव्हा क्रिएट करून ठेवतो किंवा ती केव्हा क्रिएट करून ठेवते. आपल्याला पत्ता पण लागत नाही. मुलं खूप हुशार आहे, खूप शार्प झालेले आहे. तर त्यामुळं Instaची आयडी चेक करा. काय नाव ठेवलेलं आहे Instaला? त्याचं स्टेटस काय आहे Instaचं? त्या प्रोफाइलचं पिक्चर काय आहे? स्टेटस काय तर माय फर्स्ट लव्ह आणि समोर रिकामी जागा. हा का प्रकार आहे का? पण मी परत सांगतो नाही, दोष त्यांचा नाही. कुठेतरी आपणही जबाबदार आहे या गोष्टीला. लक्ष देणं आपलं पण काम आहे. निसटून जाऊ देऊ नका. वेळ आहे, अजूनही सावध व्हा. सोशल मीडियामध्ये त्याचे कोणते अकाउंट आहे? त्याचं Instaला अकाउंट आहे का? त्याचं शेअर चॅट आहे का? पिक्चर फोटो काढतोय आणि त्या शेअर चॅटवर पाठवतोय. वेगवेगळे फिल्टर लावतोय त्या फोटोला. वेगवेगळे फिल्टर लावून ती पोरगी फोटो पाठवून राहिली. आपण का झोपलो का? हे सगळ्या गोष्टींना आपण जबाबदार आहे. तर त्यामुळं या सगळ्या गोष्टीतून, या 5 गोष्टीतून मी जे तुम्हाला सांगितलं थोडं कटू वाटलं असेल. पण मी जे सांगितलं त्यात जर काही खोटं असेल ना, तर नक्की तुम्ही चुकीची कमेंट करू शकता. पण जर समजा यातलं थोडं जरी सत्य वाटलं असेल, तर एकदा व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण थांबूया. ओके, बाय.